इस्रायलचं लेझर अस्त्र. इराणला रोखणार इस्रायलचं आयर्न बीम. आयर्न डोम पेक्षा आयर्न बीम विध्वंसक. एक लेझर आणि मिसाईल उद्ध्वस्त. क्षेपणास्त्र नाही, ड्रोन नाही, तर फक्त एका लेझरनं शत्रूचा खात्मा होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. इस्रायलनं इराण विरोधात सगळ्यात विध्वंसक अशी एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय केली. आयर्न बीम केवळ एक प्रकाश झोत शत्रूला उद्ध्वस्त करेल. त्यामुळे इस्रायल इराण विरोधातील संघर्षात आयर्न बीमचा कसा वापर करणार ते पाहूया. युद्धभूमीत लेझर संरक्षण प्रणालीचा वापर करणारा इस्रायल जगातील पहिला देश आहे. या आयर्न बीम मध्ये एनर्जी लेझर वेपन सिस्टमचा वापर आहे. यात 100 किलोवॅटचा लेझर किरण वेगानं शत्रूवर मारा करतो. या आयर्न बीमची मारक क्षमता 10 किलोमीटर पर्यंत आहे. यात एअर डिफेन्स रडार, लेझर जनरेटर आणि कमांड व्हेकलचा समावेश आहे. यात आयर्न बीम मध्ये दारुगोळ्याचा मोठ्या प्रमाणात साठा करणं शक्य आहे. लेझर बीम जनरेट करून 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद वेगानं शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता आहे. तसंच आयर्न बीम शत्रूच्या रॉकेटचा शोध घेऊन थर्मल कॅमेरे लक्ष्यावर अचूक नजर ठेवतात आणि उष्णतेने रॉकेटचं कवच वितळून त्याला आकाशातच जाळून नष्ट करण्याची क्षमता यात आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा इस्रायलनं आयर्न बीमची जगाला ओळख करून दिली. 10 वर्षांच्या रिसर्च नंतर सप्टेंबर 2025 मध्ये आयर्न बीमला ऑपरेशनसाठी सज्ज करण्यात आलं. इस्रायलनं या तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी $500 मिलियन खर्च केले. युद्धभूमीवरही आयर्न डोमपेक्षा आयर्न बीम प्रभावशाली असल्याचं सिद्ध होतं. 2 मार्चला IDFनं हिजबुल्लाचं रॉकेट आयर्न बीमनं हवेतच नष्ट केल्याचंही सांगितलं. त्यामुळे आयर्न बीमची लेझर प्रणाली युद्धाची दिशा बदलणारी आहे. ड्रोन युद्धाच्या युगात इस्रायलसाठी हे एक ब्रह्मास्त्र आहे, हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.